श्रावणचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये जेव्हा धरती तपतात तेव्हा पाऊस येतात। पहिली सलामी धरती मातेला आपला इंद्र भगवान पाऊसच्या माध्यमातून देतो आणि त्या प्रथा प्रमाणे ही कावड यात्रा आम्ही 30 वर्षापूर्वी 17 लोकांनी चालू केली होती। मी माझी मिसेस आम्ही पण कावड आणली आणि याचा हेतू एक आहे की समाज मध्ये दोन्ही संस्कृती आहे, जो सनातनी संस्कृती आहे, निराकार भगवान शिव आहे, त्यांना जलाभिषेक करणे। कारण त्यांनी आपल्या कंठामध्ये विष प्राशन केला होता आणि तो विष आत नाही बाहेर नाही, म्हणजे त्यांनी स्वतः ही प्रेरणा दिली की बाबा जो आहे कष्ट मी माझ्या अंगावर घेतो, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी ही कावड यात्रा पहिल्या प्रभू रामने चालू केली, रावणाने केली। ते मोठे पंडित होते आणि ती प्रथा चालत लाखो करोडो लोक करतायत। ती परंपरा आम्ही त्याप्रमाणे मी राजू शिंदे आहे, अविनाश लाड आहे, या सर्व सहकार्याने हळूहळू 17 पासून आज हजारापर्यंत गेलेली आहे। आणि मी सर्व बांधवांना, हिंदू बांधवांना श्रावणच्या सोमवारची शुभेच्छा देतो। धन्यवाद। हर हर महादेव। आज यहाँ पर शिव ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रतिष्ठान के माध्यम से यहाँ पे हर साल की तरह कावड़ियों का आज वज्रेश्वरी से जो जल स्रोत है वहाँ से हर साल यहाँ पे प्रथम सोमवार को श्रावण महीने में जलाभिषेक श्री विष्णु मंदिर सेक्टर 9A वाशी में किया जाता है। और इसका आयोजन यहाँ पर सब जो कावड़ियों का है, हमारे मित्र माजी उपमहापौर अनिल जी कौशिक, उनके सहकारी, यहाँ पर हमेशा एक भूमिका रही है कि ये जो अपने हिंदू धर्म का और संस्कृति का जतन करने का काम, धर्म का काम करने वाले सभी कावड़ियों को शुभेच्छा देता हूँ। और आने वाले जो सावन पर्व है, सोमवार का आज दिन है, आज यहाँ पे जलाभिषेक होने वाला है और इसमें मैं सभी को सावन पावन पर्व की और सोमवार की शुभकामनाएं देता हूँ। और श्रावण में हर जो इच्छा सब कावड़िया, सब हिंदू धर्म को मानने वाले सब भारतीय और हिंदुस्तानी की है वे पूरी हो, ऐसे मैं महादेव को प्रार्थना करता हूँ। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।